एका पायावर उभे आहे. अगोदर कंदमुळं फळांचा आहार करतात, मग कंदमुळं फळांचा आहारही सोडून देतात, मग शाकान्न घेतात, शाकान्नही सोडून देतात, मग वाळलेली पानं खातात, वाळलेली पानंही खाणं बंद करतात. आता निराहार होतात. शरीर अत्यंत कृश झालेलं आहे. तपश्चर्येनं शरीर अत्यंत कृश झालेलं आहे. एवढी उग्र कठोर तपश्चर्या झालेली पाहिल्यानंतर भगवंताला दया आली आणि भगवंतानं आकाशवाणीनं सांगितलं की तुमची तपश्चर्या सफळ झालेली आहे, आता तुम्ही तुमच्या घरी परत जा, तुमच्या मनाप्रमाणे सगळं काही घडेल. आकाशवाणी ऐकल्यानंतर स्वयंभू मनु शत्रुपा महाराणीला अतिशय आनंद झाला. स्वयंभू मनु आणि शत्रुपा महाराणीनं हात जोडले आणि म्हणाले, जी वाणी ऐकायला एवढी गोड वाटते, जी वाणी आमच्या कानावरती पडली, ते ऐकायला आम्हाला एवढं गोड वाटतं आहे, तर त्या वाणीचं रूप आम्हाला पाहायला मिळणार नाही का? हा आवाज ज्यापासून उत्पन्न होतो त्या आवाजाला शरीर नाही का? आम्हाला ते पाहायचं आहे. श्रवण सुधा समबचन सुनी पुलक प्रफुल्लित गात, बोले मनु करी दंडवत प्रेमन हृदय समात. आकाशवाणी ऐकायला आल्यावरती स्वयंभू मनुने दंडवत प्रणाम केला. दंडवत या शब्दाचा अर्थ दंडाप्रमाणे प्रणाम करणे, जमिनीवर झोपणे नाही. आता दंडवत कसा प्रणाम असतो, त्याच्याकरता आपली धुणं वाळत घालण्याची काठी बोटाच्या चिमटीत आपल्या शरीराला समांतर कानापाशी धरायची आणि चिमटी सोडून द्यायची. काठी जर चिमटीत धरली आणि सोडून दिली तर काय होईल? काठी पडेल. ती काठी ज्या वेगानं जमिनीवरती पडते त्या वेगानं भगवंताला प्रणाम करणं, याला दंडवत प्रणाम म्हणतात. काठीप्रमाणे. श्रवण सुधा सम बचन सुनी पुलक प्रफुल्लित गात, बोले मनु करी दंडवत प्रेमन हृदय समात. ज्यानं आम्हाला एवढं सुंदर वचन ऐकवलं की तुमची मनोकामना पूर्ण होईल, त्या वाणीचं रूप आम्हाला पाहायला मिळावं. अपेक्षा काय आहे? भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा आहे. आणि जेव्हा स्वयंभू मनु शत्रुपा महाराणीला भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा, तर भगवान दर्शन देत आहेत. नील सरोरुह नीलमणि नील नीरधर श्याम, नील सरोरुह नीलमणि नील नीरधर श्याम, लाजहितन शोभा निरखी कोटि, लाजहि शोभा निरखी कोटि, कोटि कोटि सतकाम. यांच्या हृदयात एकच आराध्य आहे, भगवान राम. आणि यांचं आराध्य कसं आहे? भगवंताची मूर्ती यांच्या हृदयात कशी आहे? 2 हातांचे राम, द्विभुज राम. आणि भगवान प्रकट झाले नुकतंच उमललेल्या निळ्या कमळाप्रमाणे. नील सरोरुह नीलमणि नील नीरधर श्याम. वर्षाकाळी दाटून येणाऱ्या मेघांप्रमाणे भगवंताचा रंग आहे. लाजही तन शोभा निरखी कोटी कोटी सतकाम. हजारो कामदेवांना भगवंताचं लावण्य पाहिल्यानंतर लाज वाटावी असं भगवंताचं सौंदर्य. आणि म्हणून भगवंताच्या मूर्तीचं, भगवंताचं वर्णन गोस्वामी तुलसीदास करतायत. शरद मयंक बदन छवि सीवा, चारु कपोल चिबुक दर ग्रीवा, चारु कपोल चिबुक दर ग्रीवा, अधर अरुण रद
सुंदर नासा, अधर अरुण रग सुंदर नासा, विधुकर निकर विनिंदक हासा, विधुकर निकर विनिंदक हासा, शरदमयंक बदन छवि सेवा, शरदमयंक बदन छवि सेवा। अम्बक छबिनी की, नव अम्बुज अम्बक छबिनी की, चितवनी ललित भावती जी की, चितवनी ललित भावती जी की, भ्रुकुट मनोज चाप छबिहारी, भ्रुकुट मनोज चाप छबिहारी, तिलक ललाट पटल दुतिकारी, तिलक ललाट पटल दुतिकारी, कुंडल मकर मुकुट सिर भ्राजा, कुंडल मकर मुकुट सिर भ्राजा, कुटिल केस जनु मधुप समाजा, कुटिल केस जनु मधुप समाजा, पुर श्रीवत्स रुचिर बनमाला, पुर श्रीवत्स रुचिर बनमाला, पतिकहार भूषण मणिजाला, पतिकहार भूषण मणिजाला, शरदमयंक बदन छवि सेवा, शरदमयंक बदन छवि सेवा। हरि कंधर चारु जने वो, के हरि कंधर चारु जने वो, बाहु विभूषण सुंदर तेवो, बाहु विभूषण सुंदर तेवो, करी कर सरिस सुभग भुज दंडा, करी कर सरिस सुभग भुज दंडा, कटिनि संग कर सर को 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 दंडा, शरदमयंक बदन छवि सेवा, शरदमयंक बदन छवि सेवा, शरदमयंक बदन छवि सेवा, शरदमयंक बदन छवि सेवा। तडित विनिंद कपीत पट, उदर रेख भरतीनी, नाभि मनोहर लेति जनु, जमुन भवर छवि चीनी। आम्हाला भगवंताच्या रूप माधुर्याचं वर्णन आहे. भगवान श्रीराम प्रकट होण्यापूर्वी भगवंताचं दर्शन आहे. राम राम येण्यापूर्वी आहेत, राम राम आल्यावरती आहेत, राम गेल्यानंतरही राम आहेत. राम सत्य सनातन विभू आहेत.
राम अवताराला आले म्हणून राम आहेत. राम अवतार झाल्यानंतर राम नाहीत. राम नित्य, राम एव परब्रह्म, राम एव परम तपः, राम एव परम तत्वम, श्रीरामो ब्रह्मतारकम. राम उपनिषदाम. भगवंताचं अतिशय सुंदर वर्णन आहे. शरद मयंक बदन छबी सीवा. जर साहित्याचाच अभ्यास करायचा असेल मायबाप हो, तर रामचरितमानस वाचा. शरदाच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या उजडाप्रमाणे, चांदण्याप्रमाणे भगवंताच्या अंगांगातनं दीप्ती सुंदर असं तेज बाहेर पडतं. शरद मयंक बदन छबिसी. त्या शरदाच्या चांदण्याला लाजवेल असं भगवंताचं तेज आहे. चारु कपोल चिबुक दर ग्रीवा. सुंदर भगवंताचे गाल, सुंदर ग्रीवा आहे. आरक्त वर्णाचे ओठ भगवंताचे. अधर अरुण रद सुंदर नासा. बिधुकर निकर बिनिंदक हास. चंद्र किरणाला लाजवेल असं भगवंत सुमधुर स्मित हास्य आहे. भगवान हसतात तर भगवंताचे दात दिसत नाहीत, आणि दात न दिसता चेहरा हसणारा दिसणं याला स्मित हास्य म्हणतात. आणि ते स्मित हास्य प्रसन्न करतं. बरं, असं दात न दिसता प्रसन्न हास्य कोणाच्या चेहऱ्यावर येतं? भगवंताच्या मान्य आहे, त्याच्या चेहऱ्यावर येतं जो आतून प्रसन्न आहे, त्याचा चेहऱ्यावर सहज हास्य येतं. बिधुकर निकर बिनिंद कहासा. नुकत्याच उमललेल्या कमळाप्रमाणे अंबक छबिचीनी. डोळ्यांकडे पाहत राहावं असे भगवंताचे डोळे आहेत. आणि डोळे त्यातली जी बुबळ आहेत ती इतकी चंचल आहेत की जणू काही सरोवरामध्ये मासा आहे आणि तो पाण्यात पटापटा पटापटा हालचाल करतो, त्याप्रमाणे भगवंताच्या डोळ्यांची हालचाल आहे. चितवनी ललित भावती जी की. भगवंताच्या भुवया म्हणजे कामदेवाचं धनुष्य असल्याप्रमाणे, कामदेवाचं जे धनुष्य आहे आखीव रेखीव अशा भगवंताच्या भुवया. का हे वर्णन करायचं? कारण आम्ही देवाला पाहिलंय कुठं, आणि आम्ही देवाला पाहिलेलं नाही म्हणून संत भगवंताची जेव्हा वर्णन करतात तेव्हा भगवंताच्या रूपाची आपल्याला कल्पना येते. मग आपण ध्यान करू शकतो आणि मग आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. म्हणून संतांनी वर्णन केलेलं भगवंताचं ध्यान नेहमी मनामध्ये करा. भगवंताच्या हातामध्ये सुंदर कोदंड आहे, एका हातामध्ये बाण आहे, एका हातामध्ये धनुष्य आहे. नील वर्णाचे आहेत. मस्तकी सुंदर मुकुट आहे. चेहऱ्यावर सुहास्य आहे. सर्वांग अत्यंत कोमल आहे. कोमलता तरी कशी? ज्यानं पाण्याला बनवलं, पाणी किती कोमल आहे, मग ज्यानं पाण्याला बनवलं तो किती कोमल असेल. ज्यानं उगवत्या सूर्यनारायणाच्या किरणांना कोमल बनवलं. जेव्हा प्रातःकाळी सूर्योदय होतो आणि त्या सूर्योदयाची जी कोवळी कोवळी किरण असतात ती इतकी कोवळी असतात, तर त्या किरणांना जो कोवळ बनवतो तो किती कोमल असेल. अत्यंत सुकोमल भगवान. भगवंताच्या हृदयावरती श्रीवत्सलांजन चिन्ह आहे. डाव्या बाजूला केसांचा किंचितसा भवरा आहे, याला श्रीवत्सलांजन चिन्ह म्हणतात. हृदयावरती कौस्तुभ मणी आहे. भगवंताचा पितांबर, ज्यानं भगवंताची दीप्ती पिऊन टाकलेली आहे. पितांबर पिवळाच असायला हवा असं म्हणण्याचं कारण नाही, कारण पितांबर शब्दाची शास्त्राने केलेली व्याख्या वेगळी आहे. पीतम अंबरम येन यस्य सहा पीतांबराहा. ज्यानं भगवंताचं तेज पिऊन टाकलेलं आहे त्याला पीतांबर असं म्हणतात. पिऊन टाकणारा. पीत म्हणजे पिवळा नाही. आपण अनेक गोष्टींचे नाना प्रकारचे भ्रम.
पीत अंबरम येन यस्य सहा पीतांबराः. त्यानं भगवंताचं तेज पिऊन टाकलेलं आहे. तडित वाससं. भगवंताचं वस्त्र कसं आहे? आकाशात वीज चमकावी तसं भगवंताचं वस्त्र. भगवंताच्या कटिप्रदेशी सुंदरसा पितांबर आहे आणि तो पितांबर नाभीपेक्षा किंचित खाली आहे, त्यामुळे नाभी उघडी आहे आणि उघड्या नाभीला 3 रेखा दिसत आहेत आणि या 3 रेखा म्हणजे जणू काही यमुनेमध्ये उत्पन्न झालेले भवरे आहेत असं दिसतं. तडित विनिंदक पीतपट उदर रेख वरती नाभि मनोहर लेति जनु जमुन भवर छविछि. स्वयंभू मनूने पाहिलं पण कळेच ना काय करावं. जेव्हा प्रत्यक्ष भगवान सामोरे आले, कितीतरी वेळ एकटक पाहत राहिले, काय करावं तेच कळेना. आणि मग बऱ्याच वेळानं भानावर आले आणि भानावर आल्यावर पाहतात की प्रत्यक्ष भगवान आपल्या समोर आहेत आणि म्हणून धाडकन जमिनीवरती पडतात, दंडवत प्रणाम करतात. आमच्या भगवंताला कोणी आपल्या पायावरती येऊन पडलेलं तितकंसं गोड वाटत नाही. भगवान धावतात आणि जो आपल्या पायावरती येऊन पडतो त्याला आपल्या 4ही हातांनी उचलतात. भगवान स्वयंभू म्हणून उचलून आपल्या हृदयाशी घेतात. आमचा जो श्रीहरी आहे हा परमात्मा आहे, याला कोणी त्याच्या पायाशी येऊन नमस्कार केलेला फारसा आवडत नाही. आवडत नाही म्हणजे त्याचं हृदय असं उचंबळून येतं की जो कोणी मला नमस्कार करायला आलाय त्याला मी माझ्या हृदयाशी कधी घेईल अशी घाई भगवंताला होते. तुमचं आमचं वेगळं आहे. आम्हाला घंटा वाजवली, हात जोडले की लगेच पाठ दाखवायची सवय. आम्ही दर्शन कसं घेतो? टन टन. देव म्हणतो अरे थांब थांब, मला तुला डोळे भरून पाहू तर दे. पाहत बसा, मी चाललो. आपण त्याला डोळे भरून पाहत नाही आणि त्याला आपल्याला डोळे भरून पाहू देत नाही. त्याची इच्छा काय असते माहितीये का? तुम्ही जेव्हा दर्शनाला येताना त्याला तुम्हाला डोळे भरून पाहायचं असतं, म्हणून निदान थोडा वेळ उभा तर राहा समोर. देवाची ये द्वारी. नाही, पाठ सगळं आहे. मुसळ केरात तिथेच जात. देवाशी वागायचं कसं हेच कळत नाही आणि मग सगळं मुसळ केरामध्ये जात. भगवान धावले. भगवंतानं स्वयंभू मनूला उचलून आपल्या हृदयाशी घेतलं, प्रेमभरानं आलिंगन दिलं, प्रेमभरानं पाठीवरनं हात फिरवले. वर्णन काय केलंय? परे लकुट इव. लकुट म्हणजे अत्यंत वाळलेली काठी, कृश झालेलं शरीर होतं. स्वयंभू मनूचं तपश्चर्या करून स्वयंभू मनू अत्यंत क्षीण झालेले होते. भगवंताच्या पायावरती पडले आणि भगवंतानं उचलून हृदयाशी घेतलं. आता मात्र धष्टपुष्ट झाले. जसं भगवंतानं हृदयाशी घेतलं तसं काहीही कारण नाही, पण स्वयंभू मनू हृष्टपुष्ट झाले, समाधान पावले, शांत झाले, निवांत झाले, मन निमालं आणि शरीर प्रफुल्लित झालं, हृष्टपुष्ट झालं. भगवान म्हणाले, स्वयंभू मनू आपल्याला काय मागायचंय ते मागा. स्वयंभू मनू हात जोडून भगवंताला प्रार्थना करतायत की देवा, एक मागणं मागायचं होतं. बरेच दिवसापासून मनामध्ये आहे, तुम्हाला मागणं मागू असं म्हणतोय. मी मागणं मागेल ते योग्य की अयोग्य ते मला काही कळत नाही, पण मागणं मागायचंय. भगवान तोंडावर हात ठेवतात. अरे मागण्याकरता एवढी प्रस्तावना कशा करता? जे मागायचंय ते माग. नाही, मला समजत नाही मी मागावं की न मागावं. मी मागतो ते चांगलं मागतोय की नाही मागत आहे? माझं मागणं योग्य आहे की? भगवान मागावं असं वाटतंय ना, माग. दानी शिरोमणि कृपानिधि नाथ कहु सती भाऊ. दानी शिरोमणि कृपानिधि नाथ कहु सती भाऊ. चाहु
तुम समान सुत, चाहऊ तुम समान सुत, प्रभु सन कवन दुराऊ. हे भगवान, आपण दानी आहात, शिरोमणी आहात, कृपानिधी आहात. भगवान म्हणाले काही प्रस्तावना करू नको, मागायचं ते माग. म्हणाले भगवान तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा. चाहो तुम समान सुत. भगवान म्हणाले एवमस्तु, होऊ दे, तसंच होऊ दे. तुझ्या मनात आहे ना माझ्यासारखा मुलगा व्हावा, तर मी म्हणतो तसंच होईल. आता काय झालं माहितीये का, स्वयंभुव म्हणून तुमच्यासारखा मुलगा पाहिजे असं मागितलं, आणि शतरूपा महाराणी म्हणाल्या नाही 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 नाही, ह्यांना जे मागायचं होतं ते ह्यांनी मागितलं, मला वेगळं पाहिजे. तिथे द्वैत आलं. मागणं मागताना द्वैत आलं. तपश्चर्या अद्वैतामध्ये केली, भगवंताचं आराधन अद्वैतानं केलं, भगवान प्रसन्न झाले, दोघांनी भगवंताची प्रार्थना केली. मागणं मागताना मात्र स्वयंभुव म्हणून म्हणाले तुमच्याप्रमाणे मला मुलगा हवा आहे, पण स्वयंभुव म्हणून जे हवं ते मागितलं. तर शतरूपा महाराणी म्हणाली ह्यांना जे मागायचं ते ह्यांनी मागितलं, मला मात्र वेगळं मागायचं आहे. भगवान म्हणाले तुम्ही स्वतंत्र आहात, 33% आहात, मागा. आता शतरूपा महाराणी भगवंताला मागणं मागताय. भगवन, मी आपल्याला मागणं मागते, माझ्या पतीनं आपल्यासारखा पुत्र व्हावा म्हणून मागणं मागितलंय, पण माझं मागणं वेगळं आहे. स्वयंभू म्हणूनही मागणं मागितलं वेगळं, आणि शतरूपा महाराणीनं मागणं मागितलं वेगळं. एका मागणीत 6 मागण्या आहेत. काय एकच मागितलं पण 6 वस्तू मागितल्या. सोई सुख, सोई गती, सोई भगती, सोई निज चरण स्नेहु. सोई सुख पहिले, सोई गती, सोई भगती, सोई निज चरण स्नेहु, सोई विवेक 5, सोई रहनी 6, सोई विवेक, सोई रहनी, प्रभु हम ही कृपा करी देहु. मला ते हवंय, मला सुख हवंय, गती हवी आहे, भक्ती हवी आहे, विवेक हवा आहे, स्थिती हवी आहे, आणि तुमच्या चरणांचं प्रेम हवंय. हे सगळं मला हवं आहे, पण असं हवंय की जसं तुम्हाला पाहिजे तसं. आता हे मागणं समजून घेण्याकरता मन एकाग्र करावं लागतं. त्याच्याकरता आपलं चिंतन करू, मग शतरूपा महाराणीनं मागणं काय मागितलंय ते कळेल. आपण सुख मागतो आपल्या व्याख्येप्रमाणे. माझं घर चांगलं झालं सुखाचं आहे, मला मुलं चांगली झाली सुखाची आहे, माझ्या घरात संपत्ती आली सुखाची आहे. आपल्या सुखाच्या व्याख्या याप्रमाणे आहेत, त्यामुळे आपण म्हणतो सुख द्या. पण शतरूपा महाराणी म्हणतात की भगवान मला सुख द्या, पण ते सुख द्या जे तुम्हाला द्यायचं आहे. सोई सुख, सोई गती, माझी गती कशी असावी तुम्ही ठरवा. सोई भगती, माझं तुमच्यावरती भक्ती कशी असावी, तुम्हाला जशी हवी आहे तशी. सोई भगती, सोई निज चरण स्नेहु, माझं तुमच्या चरणावरती असं प्रेम असावं जसं तुम्हाला हवं आहे तसं. सोई विवेक, मला असा विवेक द्या जो तुम्हाला हवा आहे, आणि माझी अशी स्थिती द्या जी तुम्हाला हवी. एका मागण्यात 6 मागण्या मागितल्या आहेत, पण 6ही मागण्या समजून घेण्याकरता आपल्याला महाराणी कौसल्याचं चरित्र पाहावं लागतं. कारण शतरूपा महाराणी पुढे जाऊन कौसल्या महाराणी बनलेल्या आहे. त्यांनी भगवंताला जन्म दिलेला आहे, आणि मागणं काय मागितलं, ते सुख द्या जे तुम्ही देऊ इच्छिता, ती गती द्या जी तुम्ही देऊ इच्छिता,
ती भक्ती द्या जी तुम्ही देऊ इच्छिता. तुमच्या चरणांचं प्रेम असं द्या जी तुम्ही देऊ इच्छिता. विवेक तुम्ही मला असा द्या जो तुम्ही देऊ इच्छिता. माझी स्थिती अशी ठेवा जी तुम्ही ठेवू. आपलं वेगळं आहे. आपण आपल्या मनातल्या वस्तू भगवंताला मागतो आणि भगवंताला मात्र वेगळं द्यायचं असतं आणि मग तिथे मात्र अडचण होऊन बसते. मला तर यांना वेगळं द्यायचंय आणि यांनी मागितलं वेगळं. राजा उदार झाला. त्याच्या दरबारात एक जण आला होता. त्या एक जणानं राजावरती फार मोठे उपकार केले होते. राजानं त्याला दरबारात सत्काराला बोलवलं. यानं सत्कार केला. राजा म्हणाला, काय हवं ते माग. म्हणाले, चुन्याची डबी नाही तेवढी द्या, बाकी आहे माझ्याकडे साहित्य. राजा उदार झाला आणि यानं चुन्याची डबी मागावी. तसं आपलं आहे. आपण परब्रह्म भगवंताला प्रसन्न करून घेतो, पण मागणं मागताना मात्र आपल्या पातळीने मागतो. आपल्याला भगवंताला असं काही द्यायचंय, तो अशा प्रकारच्या सुखामध्ये ठेवू इच्छितो. त्यानं बलीला सुख दिलंय आणि बलीच्या सुखाचं वर्णन प्रल्हाद महाराज करतात की भगवान, देणारे तुम्ही, घेणारे तुम्ही. आज माझ्या बलीच्या दारात तुम्ही द्वारपाल झालात. यासारखं बलीला सुख दुसरं काही नाही. बलीचं सांभाळ तुम्ही करणारे आहात. पण हे बलीला सुख मिळवताना मात्र बलीला भगवंतानं पाताळात ढकललं. याबद्दल अनेकांना फार मोठी चिंता. म्हणाले, बलीचं राज्य भगवंतानं काढून घेतलं. तर भगवान ब्रह्मदेवाला समजून सांगतात की ब्रह्मदेवा, माझं देणं वेगळंच आहे. मी देण्यापूर्वी काढून घेतो, असं काढून घेतो. ब्रह्मन् यम अनुगृह्णामि हरिष्ये तद्धनम शनैहि. ब्रह्मदेव, मी ज्याच्यावरती कृपा करतो ना, त्याच्याकडचं सगळं काढून घेतो, त्याला जगाच्या दृष्टीने पुरता नंगा करतो आणि मग मी त्याच्यावरती कृपा करतो. कारण याला सगळं काही दिलं की ह्याच्याकडे जे सगळं असेल त्या सगळ्याकरता सगळेजण याच्यापाशी येतील. आणि जेव्हा ह्याच्याकडे काहीच नसेल ना, तेव्हा ह्याच्याकडे कोणी येणार नाही. जेव्हा याच्याकडे काहीच नाही आणि कोणी येत नाही, तेव्हा हा पुरता माझ्यावरती अवलंबून होतो आणि मग मात्र मी कृपा करतो. जेव्हा तो पूर्णपणे माझा होतो तेव्हा मी त्याच्यावर करतो. माझं देणं वेगळंच आहे. सोयी सुख, सोयी गती, सोयी रहनी, सोयी निजचरण सनेहू, सोयी विवेक, सोयी ते सुख द्या जे तुम्हाला द्यायचं. बघा पुढे जाऊन महाराणी कौसल्या आणि कौसल्याच्या पोटी भगवान अवताराला येतात आणि भगवंताचं बाललीलांचं सुख, भगवंताला सांभाळ करण्याचं सुख माता कौसल्याला मिळतं. गती काय झाली? वैधव्य आलं. मागणं काय मागितलंय? ती गती द्या जी तुम्ही देऊ इच्छिता. वैधव्य आलं, ते भगवंतानं दिलंय म्हणून सांभाळ. भक्ती कशी केली? राम, आपण तर माझे बाह्य प्राण आहात. आणि श्रीरामांवरती माता कौसल्याचं प्रेम असं आहे, अपार प्रेम आहे. विवेक तर असा आहे की तो विवेक मागून घेतलेला आहे. आपण जेव्हा वनवास प्रसंग पाहू ना, तेव्हा कळेल आपल्याला. जेव्हा कैकेयीच्या महालातनं भगवान राम माता कौसल्याची आज्ञा घ्यायला आले, मी वनवासाला जातोय, तेव्हा माता अत्यंत आनंदामध्ये आहे. तिच्या दारी याचक येत आहेत. त्या याचकांना ती दान देतीये. घरामध्ये सुंदर मेवा मिठाई बनतीये. श्रीरामांना दारात पाहिलं, हिला मोठा आनंद झाला. पंचारती घेऊन ओवाळायला धावली. श्रीरामांनी पंचारती बाजूला केली, आईला धरलं, बसवलं. म्हणाले, आई, मला माझ्या पित्यानं दंडकारण्याची यात्रा करायला सांगितलेली आहे. अवघ्या 14 वर्षात मी यात्रा करून परत येतो, पुन्हा तुझ्या चरणांची सेवा करायला येतो. माता कौसल्या म्हणते, रामा, माता परमगुरु आहे. त्यामुळे या माता कौसल्याच्या आज्ञेनं तुम्हाला वनात जायची काही गरज नाही. तुमच्या पित्यानं जर तुम्हाला आज्ञा दिली असेल की वनात जा, तर ही माता तुम्हाला आज्ञा देते, वनात जाऊ नका. पण
तुमच्या पित्याने दिलेल्या आज्ञेत जर तुमच्या मातेनं कैकेयीनं एखादा जरी शब्द वापरला असेल की तुम्ही वनात जा, तर आधी वनात जा, इथे थांबू नका. विवेकवती कौसल्या. नुसतं इथेच थांबत नाही कौसल्याचं चरित्र. महाराणी कौसल्या म्हणतात की रामा, तुम्ही माझे बाह्य प्राण आहात, तुम्ही मला सोडून वनात जात आहात, तर मला असं वाटतंय की मी तुमच्या बरोबर वनात यावं, पण माझा धर्म मला अडवतो, कारण माझा पती अजून जिवंत आहे आणि मी पती धर्माप्रमाणे पतीची सेवा केली पाहिजे. मी तुमच्यापासून दूर झाली तरी चालेल, पण पती सेवा अंतरणार नाही, तो माझा धर्म आहे. धर्माकरता याला म्हणतात विवेक. हा तर विवेक माता कौसल्यानं मागून घेतलाय. माता सुमित्रा, लक्ष्मणजी आले, भगवंताला म्हणतात की मी त्या म्हाताऱ्याला कैदेत टाकतो, मी त्या म्हाताऱ्याला बंदोबस्त करतो, कसा तुम्हाला वनवासात पाठवते ते पाहतो. रामा, तुम्हाला वनवासात जायची गरज नाही. श्रीराम रागवतात, लक्ष्मणा हे बोलणं योग्य नाही. लक्ष्मण म्हणतात की तात मला बरोबर न्या. भगवान म्हणतात मी वनात निघालो आहे, माता पिता वृद्ध आहेत, अयोध्येची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. भरत शत्रुघ्न मामांकडे गेलेले आहेत, इथं कोणी नाही. लक्ष्मणा तू इथे राहा. लक्ष्मण व्याकुळ होतात, व्याकुळ होतात. श्रीराम म्हणतात तुला वनात यायचंय तर आधी मातेची परवानगी घे, आपल्या मातेकडे जा. लक्ष्मण धावत मातेकडे गेले, सुमित्रा मातेकडे. माते, श्रीराम वनवासाला निघाले, मी जाऊ? रामायण माहितीये पण रामायणातलं माहिती नाहीये. सुमित्रा माता लक्ष्मणांना म्हणते की मूर्खा, विचारायला कशाला आलास? जिथे राम तिथे तुझी अयोध्या. तुझ्या भाग्यानं राम वनवासाला निघाले, आधी वनात जा. सोई सुख सोई गती सोई भगती सोई निज चरण सनेहु सोई विवेक सोई रहनी प्रभु हम ही कृपा करी दे. माय बाप हो, आम्हा सनातन आर्य वैदिक धर्मीयांना त्याग शिकवलेला आहे आणि त्यागानं जीवन उन्नत होतं, उत्तम होतं. काहीतरी विचित्र विचित्र गोष्टी आणू नका. अहो, जन्मदात्या बापानं वाढदिवसाला मला हवा तो मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी प्रजा जन्माला आलेली आहे. नुसतं रामायण माहिती आहे म्हणून उपयोग नाहीये. ते रामायण जगायचं कसं हे आम्ही स्वतः शिकलं पाहिजे आणि आमच्या पिढीला शिकवलं पाहिजे की त्याग आनंद देणारा आहे, त्याग सर्वांकरता श्रेयस्कर आहे. आणि रामायणात जर काही असेल तर एकच आहे, एकापेक्षा एक त्याग करणारा. महाराज दशरथ त्याग करतील तर कौसल्या त्याग करतील, सुमित्रा त्यापेक्षा त्याग करतील, उर्मिला त्यापेक्षा त्याग करतील. आणि अशा प्रकारच्या त्यागाला बाहेरची इतर धर्मीय लोक किंवा नाना प्रकारचे वितंड निर्माण करणारे लोक म्हणतात असं कुठे वागायचं असतं का? नाही, असंच वागायचं असतं. लक्षात घ्या, एकाच बापाची पण वेगवेगळ्या आयांपासून जन्माला आलेले लेकरं आपण एक आहोत म्हणून म्हणतात आणि एकमेकांकरता त्याग करतात. हे रामायण आहे. आणि कलिकाळात एकाच आईबापाची लेकरं एकमेकांचं ओरबाडून घ्यायला कमी करत नाहीत. रामायण त्याकरता पाहायचं, रामायण त्याकरता ऐकायचं, रामायण जगायचं. त्यानं कुटुंब सशक्त होतं आणि कुटुंब उत्तम झालं की समाज उत्तम होतो, समाज उत्तम झाला की राष्ट्र उत्तम होतं आणि राष्ट्र उत्तम होतं तर विश्वाचं कल्याण होतं. असा व्यक्ती ते विश्व हा धर्म आहे आणि त्या धर्माकरता रामायण आहे, त्या धर्माकरता रामाचं चिंतन आहे. भगवान शत्रुपा महाराणीला याप्रमाणे जेव्हा वरदान देतात तेव्हा स्वतः स्वयंभू मनू पुढे आले, म्हणाले हिने तर वेगळं मागणं मागितलं, मग मला सुद्धा अजून वेगळं. मुलगा आम्ही आमच्या दोघांकरता मागितला पण हिने मात्र वेगळं मागणं मागितलं, मी सुद्धा वेगळं मागणं मागतो. भगवान म्हणाले अदेय कछु मोरे नाही, मला देता येत नाही असं काहीच नाही.
भगवान काय म्हणतात, अदेय कछु मोहे ना मोरे नाही, मला देता येत नाही असं काहीच नाही, काहीही मागा मी देऊ शकतो. स्वयंभू मनू म्हणतात की भगवन, जेव्हा तुम्ही माझ्याकडे पुत्र म्हणून याल तेव्हा माझं आपल्यावरती प्रेम असं असावं की जसं माशाचं पाण्यावरती प्रेम असतं, सापाचं मण्यावरती प्रेम असतं, आणि जसा मासा पाण्या वाचून राहू शकत नाही, साप मण्या वाचून राहू शकत नाही, तसा मी, तुम्ही माझ्याकडे पुत्र म्हणून याल तर तुमच्या वाचून राहू शकणार नाही, असं प्रेम मला द्या. आणि ज्या वेळेला माझा तुमचा विरह होईल, ज्या वेळेला माझं तुमचं दुरावा होईल, मी तुमच्यापासून दूर जाईल, त्यावेळेला हे शरीर राहू नये, या शरीरात प्राण राहू नये, असं वरदान मला द्या. सुत विषयिक तव पदरती हो, मोही बड़ मूढ़ कहे किनको, मनी बिनु फनी जिमी जल बिनु मीना, मनी बिनु फनी जिमी जल बिनु मीना, मम जीवन ते तुम ही अधीना, मम जीवन ते तुम ही अधीना, मम जीवन ते तुम ही अधीना. भगवान स्वयंभू मनू आणि शत्रुपा महाराणी या दोघांना वरदान देऊन निघून गेले. आणि या दोघांचंही पुढे त्रेतायुगामध्ये महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या म्हणून पुन्हा देह प्राप्त झाला. याप्रमाणे भगवंताचं वरदान सुद्धा अवताराला कारणीभूत ठरलेलं आहे. साधू संतांना दिलेलं वरदान, त्यामुळे भगवान अवताराला येतात. आता निशाचर का जन्माला येतात त्याचं कारण सांगतात. राक्षस का जन्माला येतात, राक्षस का देह धारण करतात त्याचं कारण सांगतात. आणि त्या कारणाकरता आपल्याला एक सुंदर कथा पाहायची आहे. पण कथा कशी पाहणार आपण? भजन केल्यानंतर पाहणार आणि नाम संकीर्तन करू आणि मग पुढच्या कथेकडे वळू. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम वासुदेवम हरे. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं वासुदेवं हरि. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं वासुदेवं हरि. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं वासुदेवं हरि. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं वासुदेवं भजे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, 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 जानकीनायकं रामचन्द्रं भजे. जानकीनायकं रामचन्द्रं भजे. जानकीनायकं रामचन्द्रं भजे. जानकीनायकं रामचन्द्रं भजे. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं वासुदेवं हरि. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं
अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं वासुदेवं हरि अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे नायकं रामचन्द्रं भजे जानकीनायकं रामचन्द्रं भजे जानकीनायकं रामचन्द्रं भजे अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं वासुदेवं हरि 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 श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे जानकीनायकं रामचन्द्रं भजे जानकीनायकं रामचन्द्रं भजे जानकीनायकं रामचन्द्रं भजे अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं वासुदेवं हरि अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं वासुदेवं हरे अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं वासुदेवं हरे अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं वासुदेवं हरे रामनारायणं वासुदेवं हरि रामनारायणं वासुदेवं हरे रामनारायणं वासुदेवं हरि रामनारायणं वासुदेवं हरे सियावर रामचंद्र भगवान की जय. याज्ञवल्क्य मुनी भरद्वाजांना सांगतात, भरद्वाजजी, याप्रमाणे मी स्वयंभू मनु आणि शतरूपा महाराणीचा इतिहास तुम्हाला सांगितला. भगवान या दोघांना वरदान देतात आणि दिलेलं वरदान सत्य करण्याकरता भगवान सत्य संकल्प आहेत. म्हणून हे दोघं जेव्हा कश्यप आणि अदिती म्हणून होते तेव्हा यांच्याकडे वामन रूपानं आले. पण तरीही भगवंताला आपण यांचे पुत्र होऊन यांना आनंद दिला असं वाटलं नाही. कारण स्वयंभू मनु म्हणाले की तुमच्याप्रमाणे मुलगा हवा. भगवान म्हणाले मी सर्वत्र शोध घेतला, माझ्यासारखा कोणीच नाहीये. मग मला असं वाटलं मीच तुमचा मुलगा व्हावं, म्हणून मी तुमच्याकडे आलो. पण तुमच्याकडे आलो तर तुम्हाला मी आल्याचा योग्य तो आनंद देऊ शकलो नाही, म्हणून पुन्हा तुमच्याकडे आलो. आपण नेहमी एक बाजू पाहतो, ती म्हणजे आपली, की आम्ही मागणं मागतो, आम्ही देवाला विनवणी करतो, देव आमचं ऐकत नाही. पण देवाची पण बाजू आहे. तो देतो, दिल्याचा जर त्याला आनंद झाला नाही तर पुन्हा देतो, आणि जोपर्यंत दिल्याचा पूर्ण आनंद त्याला वाटत नाही तोपर्यंत देतो. पर्जन्यवत म्हणजे श्रावणामध्ये जेव्हा पाऊस पडतो, पुन्हा पडतो, पुन्हा पडतो, पुन्हा पडतो, तसं भगवंताचं देणं आहे. देतात, पुन्हा देतात.
दिल्याचा आनंद वाटावा तोपर्यंत देतात. भरद्वाज मुने, या पृथ्वीवरती निशाचरांचाही जन्म व्हायला कारण आहे. एकतर जय विजयांना शाप झाला म्हणून ते निशाचर झाले. या सगळ्या कथा जरी वेगवेगळ्या वाटल्या तरी एकदाच काही राम अवताराला आलेले नाहीत आणि एकदाच त्रेतायुग आलेलं नाही. वारंवार त्रेतायुग आलं आणि वारंवार राम अवतार झाला, वारंवार द्वापार आलं, वारंवार अवतार झाला. आब्रह्म भुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुन, ब्रह्मापासून तृणापर्यंत पुन्हा पुन्हा सगळं निर्माण होतच असतं. आब्रह्म भुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुन. त्यामुळे प्रत्येक कल्पामध्ये होणाऱ्या त्रेतायुगातला प्रत्येक अवताराला कारण वेगवेगळं आहे. म्हणून भगवंताच्या अवताराच्या अनंत कथा आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंता. ही खरी की ती खरी असं नाही आहे, सगळ्या खऱ्या आहेत. इक्ष्वाकु वंशातली कथा सांगतात. स्वयंभू मनूचा वंश वर्णन करून सांगतात. या वंशामध्ये प्रतापभानू नावाचा राजा होता आणि त्याला अरिमर्दन नावाचा मुलगा होता आणि त्यांचा धर्मरुची नावाचा सेवक होता. प्रतापभानू राजाची कथा. पृथ्वीवरती राक्षस का जन्माला येतात त्याचं कारण, त्याच्याकरता ही कथा. प्रतापभानू अत्यंत धर्मशील, सद्गुणी, उत्तम राजकारभार करणारा. या प्रतापभानू राजानं पराक्रमानं शेजारचं राज्य जिंकून घेतलं, आजूबाजूची राज्य जिंकून घेतली. यानं आपलं राज्य जिंकून घेतलं म्हणून याच्यावरती प्रतापभानूवरती रागावलेला एक राजा, राज्य तर जिंकून घेतलं प्रतापभानू राजानं, याला राज्याबाहेर हाकलून दिलं. हा प्रतापभानूच्या राज्याच्या शेजारच्या जंगलामध्ये साधूचा वेश घेऊन राहू लागला. जो राजा प्रतापभानू राजाकडनं पराजित झालेला होता, हरलेला होता, साधू बनला. खरं तर हा राजा आहे, पण या प्रतापभानूने आपल्याला हरवून आपलं राज्य जिंकून घेतलं याचा राग येऊन संधीची वाट पाहत जंगलामध्ये साधू बनून राहिला. एके दिवशी प्रतापभानू राजा एकटाच शिकारीला वनामध्ये गेला आणि रस्ता चुकला आणि ह्या साधूच्या ताब्यात सापडला. याला झोपडी दिसली, संतांची झोपडी आहे. प्रतापभानूला बरं वाटलं, म्हणाले आपल्याला रस्ता उमगत नाही आहे, आपण या संतांकडे जावं. त्याप्रमाणे हा त्या संतांकडे गेला. या साधूनही त्याचं स्वागत केलं, त्याला आपल्याजवळ बसवून घेतलं, त्याला कंदमुळं फळं खायला दिली, याचं पूर्वायुष्य सांगितलं. म्हणाले राजा तू असा होता, तू असा होता, तुला असा मुलगा आहे, तुला अशी पत्नी, तुझं असं राज्य आहे, अमुक आहे तमुक आहे. प्रतापभानूला मोठं आश्चर्य वाटतंय की यांना हे सगळं हे त्रिकालदर्शी आहेत. खरं तर हा राजा आहे जो प्रतापभानूकडनं हारलेला आहे, पण प्रतापभानूला फसवण्याकरता हा साधूचा वेश घेऊन राहतोय, पण प्रतापभानू याला काही ओळखत नाही. प्रतापभानूनं भोळ्या स्वभावानं या साधूला संताला म्हटलं की महाराज, आता मी राज्य मोठं केलेलं आहे, मी राज्य उत्तम रीतीने चालवतोय, पण माझं राज्य शत्रुविना निष्कंटक चालावं यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा. आयता प्रतापभानू सापडला. या कालकेतू नावाच्या साधूला प्रतापभानूचा बदला घ्यायचा आहे. त्याने सांगितलं काही काळजी करू नका, तुमचं राज्य निष्कंटक करण्याकरता उपाय माझ्याकडे आहे. आता तुम्ही शांत आराम करा, मी तुम्हाला तुमच्या राजधानीला पोचवतो आणि काही वेळानंतर, काही दिवसांनी मी तुमच्या राजधानीला येईन. माझी ओळख ठेवा आणि मी तुमच्याकडनं योग्य ते सगळं करवून घेईन की ज्याने तुमचं राज्य निष्कंटक होईल. प्रतापभानूचा विश्वास बसला. प्रतापभानू विश्रांती घेतली. प्रतापभानूला मायेनं या साधूनं
त्याच्या राजधानीला पोचवलं. म्हणाले, हे कोणाला सांगू नका, मी योग्य वेळी तुमच्याकडे येईन आणि तुम्हाला आपली झालेली भेट, त्याचं सगळं काही योग्य ते समजावून सांगीन तेव्हा. राजाला मोठा आनंद झाला की आपलं राज्य निष्कंटक होणार आहे, आपल्यावरती आता कोणी शत्रू असणार नाही. प्रतापभानू राजा आपल्या राजधानीमध्ये होता. एके दिवशी ठरल्याप्रमाणे हा साधू राजाच्या राजधानीला पोचला. आपली जंगलात भेट झाल्याची ओळख पटवून दिली. राजाला मोठा आनंद झाला. राजानं भर दरबारात या साधूचा सत्कार केला. म्हणाले, महाराज, माझं राज्य निष्कंटक व्हावं यासाठी तुम्ही काही करणार होतात. म्हणाले, त्याच्याच करता आलोय. राजा, तुला 1,00,000 ब्राह्मणांना भोजन घालायचंय. 1,00,000 ब्राह्मणांना भोजन घाल म्हणजे तुझं राज्य निष्कंटक होईल. प्रतापभानू म्हणाला, पण एवढे ब्राह्मण? काळजी करू नको राजा, ब्राह्मणांना बोलवण्याचं, ब्राह्मणांकरता अन्न तयार करण्याचं, ब्राह्मणांना जेवू घालण्याचं सगळं काही मी करीन, फक्त तू हाताला हात लावून पाणी सोड, संकल्प कर. या प्रतापभानू राजाचा मुलगा आहे अरिमर्दन. या प्रतापभानू राजाचा सेवक आहे धर्मरुची. त्याचं नाव आहे धर्मरुची. याची धर्मात रुची आहे. हा पुन्हा पुन्हा सावध करतोय, महाराज, यामध्ये काही काळं बेर तर नाही. म्हणाले, नाही नाही, मी यांच्याकडे जाऊन झोपडीत राहिलो, वाट चुकलो, तेव्हा यांनी मला राजधानीला पोचवलंय, यांचा माझ्यावरती अत्यंत उपकार आहे. प्रतापभानू राजा करता या छद्मी सोंग घेतलेल्या साधूनं आपणच मायेनं 1,00,000 ब्राह्मण उत्पन्न केले, आपणच त्यांच्याकरता भोजन तयार केलं. आणि आता हा राजा तुम्हाला भोजन देणार आहे म्हणून राजाकडनं संकल्प करवून घेतला आणि मायेनं निर्माण केलेल्या ब्राह्मणांना मात्र भोजन सामिष म्हणजे अभक्ष्याचं भोजन दिलं. आणि आपणच ब्राह्मणांना संताप करायला सांगितला. आणि या ब्राह्मणांकरवी प्रतापभानू राजाला शाप देवविला की आम्हाला भोजनाला बोलवून आम्हाला मात्र अभक्ष्य वाढून आमचा अपमान करतो. हे राजा, आम्ही तुला शाप देतो, तू ज्याप्रमाणे तुझी बुद्धी आहे आम्हाला फसवण्याची, त्याप्रमाणे तू असुर जातीत जन्माला येशील. तुला सहकार्य करणारा तुझा मुलगा अरिमर्दन हाही असुर होईल. तुला सहकार्य करणारा हा तुझा सेवक धर्मरुची हाही असुर. मोठी कथा आहे प्रतापभानूची. या प्रतापभानू राजाला मायावी ब्राह्मणांनी दिलेल्या शापामुळं हा प्रतापभानू राजा असुर कुळामध्ये जन्माला आला. आणि असुर कुळात जन्माला येऊन हे तिघही जण रावण, कुंभकर्ण आणि विभीषण म्हणून जन्माला आले पुलस्त्य कुळात. खरं तर ब्रह्मदेवापासून निर्माण झालेलं कुळ आहे. ब्रह्मदेव, पुलस्त्य, पुलह, पुलस्त्य. आणि पुलस्त्य कुळामध्ये जन्माला आले हे निशाचर, राक्षस, रावण, कुंभकर्ण. अतिशय बलशाली. रावणानं पाताळाचं राज्य जिंकलं. रावणानं पृथ्वीवरती आक्रमण केलं, पृथ्वीवरती आपलं राज्य निर्माण केलं. रावणानं स्वर्गावरती आक्रमण केलं, स्वर्गाचं राज्य जिंकून देवतांना स्वर्गातनं बाहेर घालवलं आणि रावणानं स्वर्गावरतीही आपलं राज्य स्थापन केलं. त्रैलोक्याचा अधिपती बनला. रावण या प्रकारचा पराक्रम करू शकला कारण रावण, कुंभकर्ण या दोघांनीही अत्यंत उग्र तपश्चर्या केली होती. रावण, कुंभकर्ण तपश्चर्या करायला निघाले. सुंदर अशा हिमालयाच्या क्षेत्रामध्ये तपश्चर्या करतायत. आतिष्ठत एकपादं ऊर्ध्वभावो नभोर दृष्टी. एका पायावरती उभे आहेत, डोळे आकाशाला लागलेले आहेत. देह मुंग्यांनी खाऊन टाकलाय, तरीही या दोघांचीही तपश्चर्या थांबायला तयार नाही. ब्रह्मदेव वारंवार यांच्याकडे येत आहेत आणि वारंवार यांना म्हणतायत की आपण वरदान मागा, पण हे वरदान मागायला तयार नाहीत.
शेवटी ब्रह्मदेवाला दया आली, आपल्या कमंडलूतल्या जलाचं प्रोक्षण म्हणजे पाणी शिंपडलं आणि रावणाला वज्रदेह केला. शेवटी रावणानं न राहून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणाले, मी अमर नाही, तुला कुठून अमर करणार आहे? मग माझा मृत्यू येऊच नाही अशी व्यवस्था करा. म्हणाले, कशी करायची? म्हणाले, मला नर आणि वानर या दोघांपासून भय नाही, त्यामुळे हे दोघं सोडून इतरांपासून मला मृत्यू येऊ नये अशी व्यवस्था करा. नर वानरांकडनं मला मृत्यू येऊ शकतो, पण नर वानरांचं मला भय नाही. का तर नर वानर माझे आहार आहेत, मी त्यांना संपवून टाकेल. नर वानरांची मला भीती नाही. त्यामुळे देवता, यक्ष, नाग, किन्नर, गंधर्व यांच्या कोणाचकडनं मी मारला गेला नाही पाहिजे. ब्रह्मदेव वरदान देऊन कुंभकर्णाकडे जसे निघाले तशा देवता धावल्या आणि माता सरस्वतीला म्हणाल्या की माते, काहीही करा, तुम्ही या कुंभकर्णाच्या जिभेवरती जाऊन राहा. म्हणाले, का? कारण आता हा वरदान मागेल आणि वरदान मागताना हा इंद्रपद मागायची इच्छा याच्या मनात आहे. हा इंद्रपद मागणारे, तेव्हा याच्या जिभेवरती तुम्ही राहा. ब्रह्मदेव पोचले, कुंभकर्णाला म्हणाले, वरदान माग. सरस्वती माता जिभेवरून बसली, यानं उच्चार केला इंद्रासनाचा, पण सरस्वतीच्या कृपेनं याला इंद्रासन नीट म्हणता आलं नाही, निद्रासन म्हणा. इंद्राचा झाला निद्रासन. देवतांना बरं वाटलं, म्हणाले, हा जितका वेळ जागा राहतो तेवढं अर्ध विश्व खाऊन टाकतो, त्यामुळे हा झोपलेलाच बरा. आणि विभीषणाकडे येऊन पाहतात तर विभीषण भगवंताला मोठ्या प्रेमानं, ब्रह्मदेवाला मोठ्या प्रेमानं भगवत भक्ती मागतात. रावण कुंभकर्णाला वरदान देऊन ब्रह्मदेव निघून गेले. मय दानव कन्या मंदोदरीशी विवाह रावणाचा होतो. या मंदोदरीच्या द्वारा रावणाला मेघनाद नावाचा पुत्र जन्माला येतो, ज्यानं इंद्रालाही परास्त केलं, म्हणून त्याचं नाव आहे इंद्रजीत. महापराक्रमी, महाबलशाली, निद्रेला जिंकणारा इंद्रजीत. असं नाहीये की या राक्षसांकडे गुण नाहीत, या निशाचरांकडे अनेक गुण आहेत. पहिला गुण आहे तपश्चर्या करतात, कठोर साधन करतात. हा, साधनेनं मिळवलेल्या सिद्धी मात्र भोगा करता वापरतात, हा दुर्गुण आहे. साधन आपणही करतो, साधन देवता करतात, साधन राक्षस करतात, साधन मानव करतात. पण राक्षस का म्हणवले जातात? तर मिळालेल्या सिद्धींचा वापर केवळ भोगा करता करतात, आणि अनियंत्रित भोग म्हणजे राक्षसी प्रवृत्ती, अनियंत्रितता. प्रचंड मोठी सेना जमा केली. कुमुख, अकंपन, कुलिसरद, धूमकेतू, अतिकाय. एकेका सेनापतीचं वर्णन करू आणि त्यांच्याकडच्या विद्यांचं वर्णन करू तर डोळे अचंबित होऊन जातील. विद्युन्माली नावाचा याच्याकडे एक राक्षस आहे रावणाकडे. त्याच्याकडे विद्या अशी आहे की ज्याला पाहिल त्याचा हुबेहूब पुतळा निर्माण करेल. विद्युन्माली. नरांतक, देवांतक, अकंपन, अतिकाय, महाकाय, कुमुख, दुर्मुख, प्रचंड बलशाली. या सगळ्यांनी तीनही म्हणजे प्राताळ, पृथ्वी आणि स्वर्ग तिघांवरतीही राज्य निर्माण केलं. देवता छिन्नभिन्न झाल्या. देवता छिन्नभिन्न होऊन रावणानं आपल्या राज्यामध्ये दवंडी पिटवली की कोणीही व्रत, वैकल्य, पूजा, दान, धर्म करू नका. त्यामुळे असं घडलं
की सर्वत्र आचर भ्रष्टता, आचरणच राहिलं नाही लोकांचं. त्यामुळे काय काय अवघड अशा सगळ्या गोष्टी घडल्या. गोस्वामी तुलसीदास सांगतायत, जप मध्य जप जोग बिरागा तपमख भागा श्रवण सुनई दस सीसा आपुनी उठी धावय रहन पावय धरी सब घाली अखीसा अस भ्रष्ट अचारा का संसारा धर्म सुनिय नहीं तारा तेहि बहुविध त्रासै देश निकासै जो कह वेद पुराना जो कह वेद पुराना जो कह वेद जप बंद, योग बंद, वैराग्य संपलं, तप संपलं, यज्ञयाग संपलं. जप जोग बिरागा तप मख भागा श्रवण सुनई दस सीसा. जिथे कुठे ऐकायला येईल की कोणी तपश्चर्या करताय, यज्ञयाग करताय, रावण आणि रावणाचे निशाचर धावून जायचे, त्यांना संपवून टाकायचे. आपुनी उठी धावई रहे न पावई तेही बहुविध त्रासई देश निकासई. म्हणाले माझ्या राज्यामध्ये व्रत वैकल्य दान धर्म यज्ञ याग पूजा इत्यादी कोणी करायच्या नाहीत. परिणाम काय झाला? जिथे संयम नाही, जिथे विवेक नाही, जिथे आचरणाच्या मर्यादा नाहीत, त्याचा परिणाम काय होतो समाजावरती? चोर वाढतात, जुगारी वाढतात, लंपट वाढतात, दुसऱ्याचं धन पळवण्याच्या बाबतीत चोर वाढले, जुगारी वाढले, लंपट वाढले, दुसऱ्याचं धन आपलं म्हणून. आणि म्हणून भगवान महादेव भगवती पार्वतीला सांगतायत की या प्रकारचं आचरण करणाऱ्यांना निशाचर असं म्हणतात. राक्षस म्हणजे केवळ टीव्ही मध्ये दाखवतात तसे नसतात मायबाप हो. म्हणाले ते लांब लांब दातांचे, लांब लांब केसांचे, मोठे डोळे, डोक्याला शिंग असलेले आणि खदा 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 हसतात म्हणजे कोणी राक्षस. राक्षस बघायचे इथंच बसलेत. रावण कुंभकर्ण जात नाहीत, दुर्योधन वगैरे जात नाहीत, ते असतात. कारण त्या प्रवृत्ती आहेत. असुषु रमन्ते इति राक्षसः. असु म्हणजे प्राण, आणि प्राणातच रममाण होणाऱ्यांना राक्षस असं म्हटलेलं आहे. मा नाही मातु पिता नाही देवा साधुन सन करवा बहै सेवा. आई वडिलांना मान देत नाहीत, गुरूंना मान देत नाहीत, साधू संतांना मान देत नाहीत, साधू संतांकडनं आपली सेवा करून घेतात. असे जे कोणी आहेत त्यांना भगवान महादेव काय म्हणतात? जिनके यह आचरण भवानी ते जाने हूँ निशिचर सब प्राणी. अतिशय देखी धर्म कै ग्लानि परम सभीत धरा अकुलानी. गिरी सरी सिंधु भार नहीं मोहि जस मोहि गरऊ एक परद्रोही. सकल धर्म देखई विपरीता कही न सकई रावण भयभीता. जिनके यह आचरण भवानी. या प्रकारचं आचरण करणाऱ्यांना निशाचर म्हणतात. माता पित्यांची सेवा नाही करायची, माता पित्यांना मान द्यायचा नाही,
संतांना मान द्यायचा नाही, गुरु साधू संत यांच्याकडनं आपली सेवा करून घ्यायची, दुसऱ्याचं धन आपलं, दुसऱ्याची स्त्री आपली, याप्रमाणे नाना प्रकारच्या भोगांमध्ये ज्यांची आसक्ती आहे त्यांना राक्षस. गीतेचा 16वा अध्याय आपल्याला आसुरी संपत्तीचं सुंदर वर्णन करून सांगतो. त्यामुळे पृथ्वी अत्यंत व्याकुळ झाली. जे कोणी असा विचार करतात ना, माय बाबा आपल्याला रामायण नाही पाहायचं, काळजी करू नका, आपण रामायण पाहणार नाही. रामायणाच्या निमित्तानं आपल्याला स्वतःला समजवून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं ना की मी थोडंसं काहीतरी केलं तर काय फरक पडतो, त्यांनी याकडे नीट लक्ष द्यावं. आपण जेव्हा जिवंत आहोत तेव्हा आपल्याला या पाचांचं सहकार्य आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत. आणि आपल्या प्रत्येक कृतीमुळं या पंचमहाभूतांवरती परिणाम होत असतो. ही पंचमहाभूत आपल्या प्रत्येक कृतीची साक्षी असतात. बघा, एक मोठं चिंतन एक परदेशी असणाऱ्या विचारवंतानं केलंय. त्यांचं नाव आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ. आमचे आदरणीय बेलसरे काका नेहमी वेगवेगळ्या विचारवंतांची मतं मांडणारे. हा जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतो की माणसाला नीतिवान तेव्हाच म्हणवलं जातं, तो समाजात नीतीने वावरत असतो म्हणून नाही, तो जेव्हा एकटा त्याच्या घरात असतो ना तेव्हा कसा वागतो यावरनं तो नीतिवान आहे का नाही ते ठरतं, जेव्हा त्याला कोणी पाहत नसतं. 4 जण पाहतात म्हणून 4 जणांच्या धाकानं नीतीने धर्मानं वागणारा सगळा समाज आहे. पण आपल्याला कोणी पाहत नाहीये आणि नीतीने वागतोय, तो खरा नीतिवान पुरुष आहे. या पंचमहाभूतांवर आपल्या कृतीचा परिणाम होत असतो. त्यामुळे असं समजू नका की मी केलं तर काय फरक पडला. प्रत्येक कृतीची नोंद घेत असतात पंचमहाभूत. त्यामुळे पृथ्वी अत्यंत व्याकुळ झाली आणि पृथ्वी म्हणते की हे काय, केवढा प्रचंड दुराचार चाललेला आहे आणि या दुराचारांना मी धारण करू, यांच्या सगळ्यांचा पापाचा भार आणि या सगळ्या पाप्यांचा भार मी सहन करू. म्हणून पृथ्वी अत्यंत व्याकुळ झाली. पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि गायीचं रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला म्हणते की हे ब्रह्मदेवा, ही आपली सृष्टी आहे, आपण निर्माण केलेली सृष्टी आहे. या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये मला समुद्रांचा भार वाटत नाही, मला पर्वतांचा भार वाटत नाही, पण मला पाप्यांचा भार वाटतो. आणि प्रचंड पापी त्यांची संख्या या पृथ्वीवरती वाढलेली मी कशी सहन करू. धेनुरूप धरी हृदय विचारी, गहिताज सुरमुनि झारी, निज संताप सुनायसी रोई, काहुते कछु काजन होई. व्याकुळ आहे, आर्त आहे. ब्रह्मदेवाला सांगते की का म्हणून माझं दुःख कोणी जाणून घेत नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, निर्माण करणं माझं कार्य आहे, पण जे निर्माण झालं आणि त्यात जे दोष आले ते दोष घालवण्याकरता भगवान देवादिदेव आदिनारायण त्यांची प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे गोरूप धारण केलेल्या पृथ्वीला घेऊन, साऱ्या देवतांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराच्या तटावरती गेले आणि सगळ्यांनी मिळून भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. सुरमुनी गंधर्वा मिली करी सर्वा, गे बिरंचिके लोका, संग गोतनुधारी भूमि बिचारी, परम बिकल भय शोका.
जाना मन अनुमाना मोर कछु न बसाई जा करिते दासी सो अविनाशी हमरे हु तोर सहाय ब्रह्मा सब जाना मन अनुमाना मोर कछु न बसाई जा करिते दासी सो अविनाशी हमरे हु तोर सहाय हमरे हु तोर सहाय हमरे हु तोर सहाय. माझं काही चालणार नाही. आपल्यावरती आलेल्या संकटाचा करता आपण भगवान नारायणाला शरण गेलं पाहिजे. साऱ्या देवता भगवान नारायणाला शरण जाऊन प्रार्थना करताय. तेव्हा माता पार्वतीला भगवान शिव सांगतायत की देवता व्याकुळ आहेत, संकट आल्यामुळे देवता व्याकुळ आहेत. अशा वेळी मी ठरवलं की यांना 2 उपदेशाचे शब्द सांगू. जेव्हा वेळ आली आणि मग सांगितलं तर ते नीट पटतं, आणि वेळ नसेल आणि उगाचच काहीतरी सांगत बसलो की कोणाला पटत नाही. त्यामुळे आता वेळ आलेली आहे या देवांना समजून सांगायची. म्हणून देवादिदेव महादेव माता पार्वतीला सांगतात की तेव्हा मी देवांमध्ये होतो आणि त्या सर्व देवतांना मी समजावून सांगत होतो. काय समजावून सांगितलंय ते चिंतनीय, ते भगवंताच्या अवताराचं रहस्य आहे. हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होहि मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होहि मैं जाना. हरि व्यापक देश काल दिसी विदिश हुमाही देश काल दिसी विदिश हुमाही कहूँ सो कहा जहाँ प्रभु नाही. कहूँ सो कहा जहाँ प्रभु नाही. अग जगमय सब रहित विरागे अग जगमय सब रहित विरागे प्रेम ते प्रभु प्रगटई जिमि आगे. प्रेम ते प्रभु प्रगटई जिमि आगे. हरि व्यापक सर्वत्र समाना हरि व्यापक सर्वत्र समाना. हरि व्यापक सर्वत्र समाना. देवता व्याकुळ आहेत, देवता भगवंताची प्रार्थना करतायत आणि व्याकुळ देवतागणांना थोडा उपदेश करावा म्हणून मी सांगितलं की भगवान व्यापक आहेत. एक तर हरी आहे पहिला शब्द, व्यापक आहे, सर्वत्र आहे, समान आहे. सगळे 4ही शब्द एकाच म्हणजे भगवंता करतायत, परब्रह्मा करतायत, पण चौघांचे अर्थ वेगवेगळे आहेत. चौघांचा 4ही शब्दांचा अनुभव वेगळा आहे. हरी त्याला म्हणतात जो मनाचं हरण करतो, चिंतेचं हरण करतो, पापाचं हरण करतो, म्हणून हरी. व्यापक आहे, त्याला काळामुळे विभागणी होत नाही, स्थितीमुळे विभागणी होत नाही, देशामुळे विभागणी होत नाही. म्हणजे भूत भविष्य वर्तमान या प्रकारच्या काळामध्ये भगवंताची विभागणी नाही. घडून गेलेल्या काळातही होता, वर्तमानातही आहे आणि भविष्यातही. आमचं कसं होतं माहिती आहे का, आम्ही सकाळी थोडे छान स्नान बिन केलं, देवाला 2 फुलं वाहिली, उदबत्ती लावली की मग देव आहे, आणि मग कामाधामाला निघालो की थोडंसं देव असतो, आणि जशी जशी संध्याकाळ होऊन अंधार पडायची वेळ येते तसा तसा देव जातो.
आपल्याकरता. असं काही होत नाही. तो भूत भविष्य वर्तमानाच्याही पलीकडे, काळामुळे त्याची विभागणी होत नाही, देशकाल परिस्थितीमुळे त्याची विभागणी होत नाही. म्हणजे असं विचारलं की कुठे गेले, म्हणाले रामकथेला. मग घरी नाही, नाही घरी नाही. म्हणजे घरी नाही, इथे आहेत, इकडे आहे तिकडं नाही. असं भगवंताच्या ठिकाणी होत नाही. तो इथे आहे, तिथे आहे, सर्वत्र आहे, व्यापक आहे. व्याप्नोती इति विष्णू, व्यापक आहे. व्यापक असूनही समान आहे. असा समान आहे की प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात त्याच्या शरीराच्या आकाराप्रमाणे अंगठ्या एवढा आहे. अंगुष्ठमात्रं पुरुषं वसंतं हृद्देशे अर्जुन तिष्ठती. प्रमाण एकच आहे, अंगठ्या एवढं. बरं, असं प्रमाण आहे की आत्ता जन्माला आलेल्या बालकाच्याही शरीरामध्ये अंगठ्या एवढा त्याच्या शरीराच्या मानानं, आणि आता जो मृत्यूपंथाला लागलेल्या, ज्याच्या नाकासमोर सूत धरायची वेळ येईल, अशा शरीरातही त्याच्या शरीराच्या मानानं अंगठ्या एवढा. रोग्याच्या शरीरात आहे, पाप्याच्या शरीरात आहे, धनवानाच्या शरीरात आहे, गरीबाच्या शरीरात आहे, प्रत्येकाच्या आहे. याच्यावरती जी प्रेम करतात त्यांच्याही हृदयात आहे. याला जे शिव्या देतात त्यांच्याही हृदयात. जप जोग बिरागा तप मख भागा श्रवण सुनई दस सीसा. जिथे कुठे ऐकायला येईल की कोणी तपश्चर्या करताय, यज्ञयाग करताय, रावण आणि रावणाचे निशाचर धावून जायचे, त्यांना संपवून टाकायचे. आपुनी उठी धावई रहे न पावई. तेही बहुविध त्रासई देश निकासई. म्हणाले, माझ्या राज्यामध्ये व्रत वैकल्य दान धर्म यज्ञ याग पूजा इत्यादी कोणी करायच्या नाहीत. परिणाम काय झाला? जिथे संयम नाही, जिथे विवेक नाही, जिथे आचरणाच्या मर्यादा नाहीत, त्याचा परिणाम काय होतो समाजावरती? चोर वाढतात, जुगारी वाढतात, लंपट वाढतात. दुसऱ्याचं धन पळवण्याच्या बाबतीत चोर वाढले, जुगारी वाढले, लंपट वाढले, दुसऱ्याचं धन आपलं म्हणून. आणि म्हणून भगवान महादेव भगवती पार्वतीला सांगतायत की या प्रकारचं आचरण करणाऱ्यांना निशाचर असं म्हणतात. राक्षस म्हणजे केवळ टीव्ही मध्ये दाखवतात तसे नसतात मायबाप हो. म्हणाले ते लांब लांब दातांचे, लांब लांब केसांचे, मोठे डोळे, डोक्याला शिंग असलेले, आणि खदा 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 हसतात म्हणजे कोणी राक्षस. राक्षस बघायचे इथंच बसले आहेत. रावण कुंभकर्ण जात नाहीत, दुर्योधन वगैरे जात नाहीत, ते असतात. कारण त्या प्रवृत्ती आहेत. असुषु रमन्ते इति राक्षसः. असु म्हणजे प्राण, आणि प्राणातच रममाण होणाऱ्यांना राक्षस असं म्हटलेलं आहे. मा नाही मातु पिता नाही देवा, साधुन सन करवा बहै सेवा. आई वडिलांना मान देत नाहीत, गुरूंना मान देत नाहीत, साधू संतांना मान देत नाहीत, साधू संतांकडनं आपली सेवा करून घेतात. असे जे कोणी आहेत त्यांना भगवान महादेव काय म्हणतात? जिनके यह आचरण भवानी, ते जाने हूँ निशिचर सब प्राणी. अतिशय देखी धर्म कै ग्लानी, परम सभीत धरा अकुलानी. गिरी सरी सिंधु भार नहीं मोहि, जस मोहि गरऊ एक परद्रोही. सकल धर्म देखई विपरीता, कही न सकई रावण भयभीता.
जिनके यह आचरण भवानी. या प्रकारचं आचरण करणाऱ्यांना निशाचर म्हणतात. माता पित्यांची सेवा नाही करायची, माता पित्यांना मान द्यायचा नाही, संतांना मान द्यायचा नाही, गुरु साधू संत यांच्याकडनं आपली सेवा करून घ्यायची, दुसऱ्याचं धन आपलं, दुसऱ्याची स्त्री आपली, याप्रमाणे नाना प्रकारच्या भोगांमध्ये ज्यांची आसक्ती आहे त्यांना राक्षस. गीतेचा 16वा अध्याय आपल्याला आसुरी संपत्तीचं सुंदर वर्णन करून सांगतो. त्यामुळे पृथ्वी अत्यंत व्याकुळ झाली. जे कोणी असा विचार करतात ना, माय बाबा आपल्याला रामायण नाही पाहायचं, काळजी करू नका, आपण रामायण पाहणार नाही. रामायणाच्या निमित्तानं आपल्याला स्वतःला समजवून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं ना की मी थोडंसं काहीतरी केलं तर काय फरक पडतो, त्यांनी याकडे नीट लक्ष द्यावं. आपण जेव्हा जिवंत आहोत तेव्हा आपल्याला या पाचांचं सहकार्य आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत. आणि आपल्या प्रत्येक कृतीमुळं या पंचमहाभूतांवरती परिणाम होत असतो. ही पंचमहाभूत आपल्या प्रत्येक कृतीची साक्षी असतात. बघा, एक मोठं चिंतन एक परदेशी असणाऱ्या विचारवंतानं केलंय. त्यांचं नाव आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ. आमचे आदरणीय बेलसरे काका नेहमी वेगवेगळ्या विचारवंतांची मतं मांडणारे. हा जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतो की माणसाला नीतिवान तेव्हाच म्हणवलं जातं, तो समाजात नीतीने वावरत असतो म्हणून नाही, तो जेव्हा एकटा त्याच्या घरात असतो ना तेव्हा कसा वागतो यावरनं तो नीतिवान आहे का नाही ते ठरतं, जेव्हा त्याला कोणी पाहत नसतं. 4 जण पाहतात म्हणून 4 जणांच्या धाकानं नीतीने धर्मानं वागणारा सगळा समाज आहे, पण आपल्याला कोणी पाहत नाहीये आणि नीतीने वागतोय तो खरा नीतिवान पुरुष आहे. या पंचमहाभूतांवर आपल्या कृतीचा परिणाम होत असतो. त्यामुळे असं समजू नका की मी केलं तर काय फरक पडला. प्रत्येक कृतीची नोंद घेत असतात पंचमहाभूत. त्यामुळे पृथ्वी अत्यंत व्याकुळ झाली आणि पृथ्वी म्हणते की हे काय, केवढा प्रचंड दुराचार चाललेला आहे आणि या दुराचारांना मी धारण करू, यांच्या सगळ्यांचा पापाचा भार आणि या सगळ्या पाप्यांचा भार मी सहन करू. म्हणून पृथ्वी अत्यंत व्याकुळ झाली. पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि गायीचं रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला म्हणते की हे ब्रह्मदेवा, ही आपली सृष्टी आहे, आपण निर्माण केलेली सृष्टी आहे. या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये मला समुद्रांचा भार वाटत नाही, मला पर्वतांचा भार वाटत नाही, पण मला पाप्यांचा भार वाटतो. आणि प्रचंड पापी त्यांची संख्या या पृथ्वीवरती वाढलेली मी कशी सहन करू. धेनुरूप धरी हृदय विचारी, गहिताज सुरमुनि झारी, निज संताप सुनायसी रोई, काहुते कछु काजन होई. व्याकुळ आहे, आर्त आहे. ब्रह्मदेवाला सांगते की का म्हणून माझं दुःख कोणी जाणून घेत नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, निर्माण करणं माझं कार्य आहे, पण जे निर्माण झालं आणि त्यात जे दोष आले ते दोष घालवण्याकरता भगवान देवादिदेव आदिनारायण त्यांची प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे गोरूप धारण केलेल्या पृथ्वीला घेऊन, साऱ्या देवतांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराच्या तटावरती गेले आणि सगळ्यांनी मिळून भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. सुरमुनी गंधर्वा मिली करी सर्वा, गे बिरंचिके लोका, संग गोतनुधारी भूमि बिचारी, परम बिकल भय शोका.
सब जाना मन अनुमाना मोर कछु न बसाई जा करिते दासी सो अविनाशी हमरे हु तोर सहाय ब्रह्मा सब जाना मन अनुमाना मोर कछु न बसाई जा करिते दासी सो अविनाशी हमरे हु तोर सहाय हमरे हु तोर सहाय हमरे हु तोर सहाय. माझं काही चालणार नाही. आपल्यावरती आलेल्या संकटाचा करता आपण भगवान नारायणाला शरण गेलं पाहिजे. साऱ्या देवता भगवान नारायणाला शरण जाऊन प्रार्थना करताय. तेव्हा माता पार्वतीला भगवान शिव सांगतायत की देवता व्याकुळ आहेत, संकट आल्यामुळे देवता व्याकुळ आहेत. अशा वेळी मी ठरवलं की यांना 2 उपदेशाचे शब्द सांगू. जेव्हा वेळ आली आणि मग सांगितलं तर ते नीट पटतं, आणि वेळ नसेल आणि उगाचच काहीतरी सांगत बसलो की कोणाला पटत नाही. त्यामुळे आता वेळ आलेली आहे या देवांना समजून सांगायची. म्हणून देवादिदेव महादेव माता पार्वतीला सांगतात की तेव्हा मी देवांमध्ये होतो आणि त्या सर्व देवतांना मी समजावून सांगत होतो. काय समजावून सांगितलंय ते चिंतनीय, ते भगवंताच्या अवताराचं रहस्य आहे. हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होहि मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होहि मैं जाना. हरि व्यापक देश काल दिसी विदिश हुमाही देश काल दिसी विदिश हुमाही कहूँ सो कहा जहाँ प्रभु नाही. कहूँ सो कहा जहाँ प्रभु नाही. अग जगमय सब रहित विरागी अग जगमय सब रहित विरागी प्रेम ते प्रभु प्रगटई जिमि आगी. प्रेम ते प्रभु प्रगटई जिमि आगी. हरि व्यापक सर्वत्र समाना हरि व्यापक सर्वत्र समाना. हरि व्यापक सर्वत्र समाना. देवता व्याकुळ आहेत, देवता भगवंताची प्रार्थना करतायत आणि व्याकुळ देवतागणांना थोडा उपदेश करावा म्हणून मी सांगितलं की भगवान व्यापक आहेत. एक तर हरी आहे पहिला शब्द, व्यापक आहे, सर्वत्र आहे, समान आहे. सगळे 4ही शब्द एकाच म्हणजे भगवंता करतायत, परब्रह्मा करतायत, पण चौघांचे अर्थ वेगवेगळे आहेत. चौघांचा 4ही शब्दांचा अनुभव वेगळा आहे. हरी त्याला म्हणतात जो मनाचं हरण करतो, चिंतेचं हरण करतो, पापाचं हरण करतो, म्हणून हरी. व्यापक आहे, त्याला काळामुळे विभागणी होत नाही, स्थितीमुळे विभागणी होत नाही, देशामुळे विभागणी होत नाही. म्हणजे भूत भविष्य वर्तमान या प्रकारच्या काळामध्ये भगवंताची विभागणी नाही. घडून गेलेल्या काळातही होता, वर्तमानातही आहे आणि भविष्यातही. आमचं कसं होतं माहिती आहे का, आम्ही सकाळी थोडे छान स्नान बिन केलं, देवाला 2 फुलं वाहिली, उदबत्ती लावली की मग देव आहे, आणि मग कामाधामाला निघालो की थोडंसं देव असतो, आणि जशी जशी संध्याकाळ होऊन अंधार पडायची वेळ येते तसा तसा देव जातो.
आपल्याकरता. असं काही होत नाही. तो भूत भविष्य वर्तमानाच्याही पलीकडे, काळामुळे त्याची विभागणी होत नाही, देशकाल परिस्थितीमुळे त्याची विभागणी होत नाही. म्हणजे असं विचारलं की कुठे गेले, म्हणाले रामकथेला. मग घरी नाही, नाही घरी नाही. म्हणजे घरी नाही, इथे आहेत, इकडे आहे तिकडं नाही. असं भगवंताच्या ठिकाणी होत नाही. तो इथे आहे, तिथे आहे, सर्वत्र आहे, व्यापक आहे. व्याप्नोती इति विष्णू, व्यापक आहे. व्यापक असूनही समान आहे. असा समान आहे की प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात त्याच्या शरीराच्या आकाराप्रमाणे अंगठ्या एवढा आहे. अंगुष्ठमात्रं पुरुषं वसंतं हृद्देशे अर्जुन तिष्ठती. प्रमाण एकच आहे, अंगठ्या एवढं. बरं, असं प्रमाण आहे की आत्ता जन्माला आलेल्या बालकाच्याही शरीरामध्ये अंगठ्या एवढा त्याच्या शरीराच्या मानानं, आणि आता जो मृत्यूपंथाला लागलेल्या, ज्याच्या नाकासमोर सूत धरायची वेळ येईल, अशा शरीरातही त्याच्या शरीराच्या मानानं अंगठ्या एवढा. रोग्याच्या शरीरात आहे, पाप्याच्या शरीरात आहे, धनवानाच्या शरीरात आहे, गरीबाच्या शरीरात आहे, प्रत्येकाच्या आहे. याच्यावरती जे प्रेम करतात त्यांच्याही हृदयात आहे, याला जे शिव्या देतात त्यांच्याही हृदयात समान आहे. जे याच्यावरती प्रेम करतात तो यांच्यावरती प्रेम करतोच, पण जे याला विरोध करतात त्यांच्यावरही हा प्रेम करतो, एवढा समान. हरी व्यापक सर्वत्र समान. मग म्हणाले आम्हाला अनुभवाला काय येत नाही? पुढचा प्रश्न आहे, जर हरी आहे, व्यापक आहे, सर्वत्र आहे, समान आहे, तर आम्हाला डोळ्याने दिसला पाहिजे. आम्हाला डोळ्याने दिसत नाही, कारण तो दिसतो, हा श्रीहरीच दिसतो, याची जाणीव आम्हाला नाही. ती जाणीव नाही याला कारण त्याच्यावरती आमचं तसं प्रेम नाही. म्हणून पुढचं उत्तर देतात, प्रेम ते प्रगट होई मैं जाना, हरि व्यापक सर्वत्र समान. प्रेमानं प्रगट होतो. उदाहरण द्यायला हवं. माता भगिनी आहात तुम्ही, जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत आई जवळ घेत नाही, आणि भुकेनं कासावीस झालेल्या बाळाला आई तोपर्यंत दूध देत नाही जोपर्यंत ते बाळ रडत नाही. दूध आहे, बाळ आहे, पण रडणार की आई आपल्या हृदयातलं वात्सल्य प्रगट होतं. प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना. प्रेमानं भगवान, बघा, प्रेम हे इंधन आहे भगवंताला प्रगट करणार. अनुताप हे इंधन आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अनुदिन अनुताप. बरं, म्हणाले हा अनुताप त्याला पाहण्याकरताच असला पाहिजे का? बघा आपलं काय काय आहे. म्हणाले तो दिसावा म्हणून आम्ही व्याकुळ व्हायला पाहिजे का? त्याला असं नको का वाटायला की आपण यांना दिसावं म्हणून? तो आहे ना, मग त्याने आपल्याला दाखवावं मी आहे म्हणून. म्हणजे त्यानं आपल्याला दाखवावं. आम्ही व्याकुळ न होता, पण हे संसाराकरता मात्र व्याकुळ होत राहतील. नाही नाही हे व्हायला पाहिजे, नाही नाही ते व्हायला पाहिजे, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, हे कसं जमत नाही, हे जमलं पाहिजे. म्हणजे संसारातल्या नाना कटकटी त्या सहन करण्याकरता हे व्याकुळ होतात. तिथे ताप दग्ध होतात. तिथे यांना वाटेल तेवढा ताप झाला तरी चालेल. तो ताप सहन करायची इच्छा आहे. आणि मग भगवंताकरता ताप का सहन करायचा नाही? त्याला पाहण्याकरता व्याकुळ का व्हायचं नाही? प्रेम का त्याच्यावरती नको? आमची अडचण काय आहे? आम्हाला शरीरावरती प्रेम करायला शिकवावं लागत नाही. शिकवावं लागतं. अहो, जन्माला आलेल्या छोट्याशा बाळालाही शिकवावं लागत नाही की मला माझ्या शरीरावरती प्रेम करायचं. प्रत्येकाला आपल्या शरीरावरती उपजत प्रेम आहे. मग जे शरीर भगवंतानं दिलं त्या शरीर देणाऱ्या भगवंतावरती आपलं उपजत प्रेम नको का? ब्रँडेड, चप्पल ब्रँडेड, शर्ट ब्रँडेड, पॅन्ट
ब्रँडेड, गॉगल ब्रँडेड. ज्या शरीराला सजवण्याकरता हा ब्रँडेड वस्तू वापरतो ते शरीर ज्यानं दिलं, काय करायला पाहिजे? त्याची जाणीव तर आपल्याला पाहिजे. त्याच्या निमित्तानं आपल्याला देह आहे. तो चालवतो म्हणून आपला देह चालू आहे. तो आपल्याला श्वास देतो म्हणून आपले श्वास चालू आहे. आपले श्वास चालू आहे म्हणून आपल्याला भावना आहेत, सुखदुःख इत्यादी आहे. त्यामुळे त्याला पाहण्याकरता प्रेम असावं लागतं. हे देवादिदेव महादेव साऱ्या देवतांना सांगतात आणि देवता व्याकुळ होऊन प्रार्थना करतात. आता भगवान त्यांना काय वरदान देतात आणि भगवान कसे प्रगट होतात ते सगळं आपण उद्याला पाहणार आहोत. कारण उद्याला भगवंताचा अयोध्येमध्ये जन्म आहे, गुरु वशिष्ठांकडे शिक्षण आहे, विश्वामित्रांकडे यज्ञरक्षण आहे आणि मिथिला नगरीला मुक्काम आहे. एवढा सगळा कथाभाग आपण उद्याच्या दिवसाला पाहणार आहोत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम
कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 राम हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे सियावर रामचंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू तन मन वारू आरती उतारू तन मन वारू हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू कनक सिंहासन राजत चोरी कनक सिंहासन राजत चोरी दशरथ नंदन जनक किशोरी दशरथ नंदन जनक किशोरी हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू वाम भाग शोभित जग जननी वाम भाग शोभित जग जननी चरण विराजत है सुत अंजनी चरण विराजत है सुत अंजनी हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू छन छन प्रतिय रूप निहारू छन छन प्रतिय रूप निहारू प्रभु पद कंचन रे कवि सारू प्रभु पद कंचन ने कवि सारू सुंदरता पर त्रिभुवन वारू सुंदरता पर
गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.